जनसुरक्षा विधेयक मंजुरीसाठी याच आठवड्यात सादर होण्याची शक्यता। वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। जनसुरक्षा कायद्याला विरोधकांसह सामाजिक आणि नागरी संघटनांचा विरोध। कर्मचारी भेसळ चेक करत नाहीत, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। 189 कर्मचारी स्वतःचाच महसूल जमा करण्याचं काम करतात। अन्न आणि औषध विभागाच्या कारभारावर टीका। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी। मारहाणीचं समर्थन करत नाही, पहलगाम हल्ल्याशी तुलना करणं चुकीचं। विधिमंडळ परिसरात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। जनसुरक्षा विधेयकातून संविधान पायाखाली तुडवलं जातंय। विधेयकामुळे नागरिक आपल्या समस्यांसाठी आंदोलन करू शकणार नाहीत। रोहित पवारांकडून जनसुरक्षा विधेयकाचा निषेध। मराठी माणसांना दहशतवादी म्हणत असाल तर खपवून घेणार नाही, नीट वाटचाल करावी। रोहित पवारांचा आशिष शेलारांना इशारा। भाजप महाराष्ट्र धर्म पाळत नाही, शेतकरी युवा वर्गाला दिलेला शब्द सरकार पाळत नाही। रोहित पवारांची सरकारवर टीका। मनसे महाविकास आघाडीत आले तर त्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळावाच लागेल। याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार। रोहित पवारांचं ठाकरे बंधू युतीवर वक्तव्य। मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, मग काय ते दाखवू। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषिकांविरोधात ओकली गरळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्यात परभणी दौऱ्यावर जाणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। जिल्ह्यातील विकासात्मक आणि संघटनात्मक सुविधांचा आढावा घेणार। नांदेडमधील सार्वजनिक जागा सत्ताधाऱ्यांनी विकल्यात। आमदार हेमंत पाटलांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका। नागपुरात ठाकरेंचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडेंची नियुक्ती। दुष्यंत चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त पदावर सतीश हरडेंची नियुक्ती। विजय मिळाल्यानंतर मराठी जनतेच्या अपेक्षा उंचावल्या, योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात। संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीला राज्यातील शक्तींकडून आव्हान। सरकारला ठाकरे बंधू एकत्र नकोयत, संजय राऊतांचं वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा। राऊतांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या मंत्र्यांची बैठक। संध्याकाळी वर्षा निवासस्थानी बैठक। अधिवेशन कामकाज, मंत्र्यांची कामगिरी, पालिका निवडणूक याबाबत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार। देशात गरिबी वाढत चालली आहे, काही श्रीमंतांच्या हातातच संपत्ती येत चालली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता। भाजपचे आमदार परिणय फुकेंच्या विरोधात भावजे प्रिया फुकेंचं विधान भवनाच्या बाहेर आंदोलन। प्रिया फुकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। 2 लहान मुलांना घेत आंदोलन करणार होत्या। पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी काँग्रेसकडून निषेध आंदोलन। महात्मा गांधींच्या पुतळ्याला केला दुग्धाभिषेक। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अजूनही संभ्रमच। युतीबाबत कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। विजय मिळाव्यात, ठाकरे बंधू एकत्र आल्यानं युतीच्या चर्चांना उधाण। देशात गेल्या 10 वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची रुदाली सुरू। सामनातून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट। सिद्दीकींचा फोन नंबर दुसऱ्या सिम कार्डवर सुरू असल्याची माहिती। एका संशयिताला घेतलं ताब्यात। उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद। गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। 2019 उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केल्याची टीका। जालन्यातील पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। आमदार अर्जुन खोतकरांचं आश्वासन। मारहाण करणारे लोक काँग्रेसचे, खोतकरांचा आरोप। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून देवेंद्र फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं। आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात। ठाकरे बंधूंना खोतांचा टोला। जालन्यात बनावट डॉक्युमेंट तयार करून लाटला 7 लाखांचा निधी। मयत व्यक्तीची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी। 3 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। भर पावसात करण्यात आला आंदोलन। गायकवाड यांचा छत्रपती संभाजीराजेंविरोधात वक्तव्याचा आंदोलकांनी व्यक्त केला निषेध।
कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या. चक्क मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केलं अनोखं आंदोलन. सिल्लोड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी. सोलापूर विमानतळावर घेतली भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगरात 15 दिवसात हजारोहून अधिक अतिक्रमण मनपा आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत हटवले. पोलिसांचा आणि महानगरपालिकेच्या पथकाचा मोठा फौजफाटा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी. नांदेड जिल्हा पोलीस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमानाने मिशन निर्भया मॅरेथॉन आयोजित. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग. परतीच्या वाटेवर वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि जेवणाची सोय. मनसेच्या वतीनं लातूर मुख्य बस स्थानकात राबवला जातो उपक्रम. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2025 विरोधात आज साताऱ्यात निदर्शने. संविधानिक कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरजच काय, आंदोलकांचा सवाल. परभणीत गायरान जमीनधारकांच्या मागणीसाठी 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. त्यानिमित्त सावली विश्रामगृह इथे बैठक. सिल्लोडमध्ये भवन येथील सिद्धेश्वर शाळेच्या शेजारील नाल्याचं काम अर्धवट. जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांचा प्रवास. प्रशासनानं नाल्याचं काम तत्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलनाचा पालकांचा इशारा. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला परभणी जिल्हा शिक्षण संस्था चालकांचा पाठिंबा. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचं अनुपालन करण्याच्या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आंदोलन. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य. कल्याणमध्ये वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसाचा हलगर्जीपणासमोर. चहा पिण्यासाठी भर रस्त्यात पोलीस व्हॅन लावल्यानं वाहतूक कोंडी. संतप्त वाहन चालकांचा गोंधळ. ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स. व्यंगचित्र रेखाटत उद्धव ठाकरेंना डिवचलं. मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिल्याचं व्यंगचित्र. राज्यात 8,000 गावांमध्ये शाळाच नाहीत. युडायसच्या आकडेवारीनुसार माहिती समोर. राज्यातील 5,000 शाळांमध्ये सुविधा नसल्याची माहिती. शिक्षण विभागाने दिली शाळेच्या असुविधतेबाबत दुजोरा. चंद्रपुरातील सोनापूर गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती धोकादायक. शाळेच्या छतावरील टीन उडाले. 2 वर्ग एकाच खोलीत भरतात. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा सुरू. रायगडमधील कथित संशयास्पद बोट प्रकरण. बोटीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून पोलिसांना अलर्ट. अद्याप कुठलीही संशयास्पद बोट आढळली नाही. हेलिकॉप्टरच्या मदतीने यंत्रणांकडून बोटीचा शोध सुरू. वाशिममधील अमानी ते करंजी रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावर खड्डेच खड्डे. चिखलातून नागरिकांचा प्रवास. मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. नांदेडमधील डोंगरगाव ते दुगाव या डांबर मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांकडून व्हिडिओ व्हायरल करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी. वर्सोवा घाटकोपर मेट्रो ट्रेन सेवा उशिरानं. घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरात 9 जुलै रोजी कामगारांचा देशव्यापी संप. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप. इचलकरंजीतील एसटीबी प्रकल्पातील सांडपाणी थेट पंचगंगेत. पंचगंगा नदी प्रदूषणावरून शेतकऱ्यांचा संताप. तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा. विद्यापीठ बालगृहातील कथित छळ प्रकरणी आदिती तटकरेंकडून चौकशी समिती गठीत. समितीने केली मुलींची आणि सदस्यांची चौकशी. चौकशीसाठी विविध दस्तऐवजांची मागणी. पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरणी संबंधित तरुणीने प्राध्यापिकेच्या मदतीनं कट रचल्याचा संशय. संबंधित प्राध्यापिका पीडितेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात वीज दरवाढीचा उद्योगांना फटका. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी. पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांनी माथेफिरूला घेतलं ताब्यात.
छत्रपती संभाजीनगर पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 3,500 परमनंट तर 2027 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. एकूण 1,60 लाख रुपयांची कपात. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले इथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त. पोलिसांकडून रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू. वर्ध्यातील कारंजा जलालखेडा रस्त्याची आमदार सुमित वानखेडेंनी केली पाहणी. चिखलामुळे दुचाकींच्या अपघातात वाढ. नागरिकांसाठी तत्काळ सुविधा करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिक त्रस्त. मालमत्ताधारकांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार. बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत. 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोडत घेण्यात येणार. 22 वर्षीय राजन काबरा झाला सीए. छत्रपती संभाजीनगर मधील राजन बनला सीए टॉपर. राजन काबरा 600 पैकी 516 गुण मिळवून उत्तीर्ण. बुलढाण्यात ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या वतीनं बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सोहळ्यात सन्मान. चंद्रपुरातील चिंधीचक येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. आश्रमशाळेतील शिक्षण आणि निवास व्यवस्थेचा घेतला आढावा. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दिल्या सूचना. दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहाजवळची घटना. हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठी वाहतूक कोंडी. फेज 2 आणि 3 च्या रस्त्यावर मोठा चक्काजाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.